नमस्कार. विचार करा, आयुर्वेदात एका साध्यासुध्या वनस्पतीला अमरत्वाचं अमृत का म्हटलं जात असेल? आज आपण नेमकं हेच रहस्य उलगडून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. हाच तो प्रश्न आहे नाही का, की एका सामान्य दिसणाऱ्या वेलीला अमरत्वाचं अमृत का म्हणावं? म्हणजे नक्की तिच्यात अशी कोणती अद्भुत शक्ती दडलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला हजारो वर्ष मागे जावं लागेल, थेट प्राचीन ज्ञानाच्या खजिन्यात. अगदी बरोबर. याचं उत्तर दडलंय ते आयुर्वेदाच्या प्राचीन ज्ञानामध्येच. हजारो वर्षांपासून चालत आलेलं आपलं हे शास्त्र आपल्याला निसर्गाच्या अद्भुत शक्तीची आणि हो, याच वनस्पतीची खरी ओळख करून देतं. तर ज्या वनस्पतीबद्दल आपण बोलतोय तिचं नाव आहे गुळवेल. आयुर्वेदात तिला अमृत असंही म्हणतात. आणि तिला हे नाव का मिळालं ह्या मागची कारणं खरंच खूपच रंजक आहेत. आयुर्वेदानुसार आपलं शरीर कसं चालते माहितीये? तर ते 3 मुख्य ऊर्जांवर चालतं: वात, पित्त आणि कफ. यांनाच स्त्रीदोष म्हणतात. आता गंमत अशी आहे की यांचं संतुलन बिघडलं ना की आपलं आरोग्यही बिघडतं. मग इथेच गुळवेलची एंट्री होते. ती नेमकं काय करते? तर या 3ही दोषांना नियंत्रणात आणते आणि आपल्या आरोग्याचा पाया एकदम मजबूत करते. पण थांबा, गुडवेलचं काम फक्त संतुलन साधण्यापुरतं मर्यादित नाहीये. ती आपल्या शरीराला एक प्रकारचं असं समजा की एक नैसर्गिक कवचच पुरवते. चला तर मग बघूया ती आपल्याला शक्ती आणि संरक्षण नक्की कसं देते. सर्वात महत्वाचं म्हणजे गुळवेल आपल्या शरीराची जी नैसर्गिक संरक्षण प्रणाली आहे ना, म्हणजे आपली इम्युनिटी, तिला मजबूत करण्यासाठी ओळखली जाते. खरं तर ती आपल्या शरीरासाठी एखाद्या ढालीप्रमाणे काम करते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण प्रश्न असा आहे की ती हे करते तरी कसं? तर बघा, गुळवेळमध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे अँटीऑक्सिडंट्स आपल्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. एवढंच नाही, तर ती रक्त शुद्ध करते आणि आजारांशी लढण्याची आपली जी क्षमता आहे ती कैक पटीने वाढवते. आता बघा, इम्युनिटी मजबूत असली की एक मोठा फायदा काय होतो? तर आजारांपासून संरक्षण मिळतं. आणि नेमकं याच कारणामुळे गुळवेल तापावर एक रामबाण उपाय म्हणून ओळखली जाते. विशेषतः असा ताप जो जुनाट आहे किंवा वारंवार येतो. आयुर्वेदात तर तिला ज्वरनाशक असं म्हणतात. म्हणजे काय? तर ताप नष्ट करणारी. आणि इतकंच नाही डेंग्यू आणि मलेरियासारख्या गंभीर आजारांमध्ये काय होतं? तर प्लेटलेट्स कमी होतात. अशा वेळी गुळवेल त्या प्लेटलेट्स वाढवण्यासाठी मदत करते आणि ही खरंच एक जीवनदायी गोष्ट ठरू शकते. बरं, आता संरक्षण आणि ताप नियंत्रण याच्याही परीकडे जाऊन विचार करूया. गुळवेल आपल्या शरीराच्या आतल्या सिस्टम्समध्ये एक सुंदर असा सुसंवाद निर्माण करते. पाहूया तरी हे शारीरिक संतुलन ती नक्की कसं साधते. हे जे संतुलन आहे ना, ते आपल्याला 3 मुख्य पातळ्यांवर दिसून येतं. पहिलं म्हणजे पचनसंस्था. बद्धकोष्ठता आणि गॅससारख्या समस्या कमी करून ती आपली चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम सुधारते. दुसरं मधुमेह, रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. आणि तिसरं सांधेदुखी. तिच्यामध्ये जे दाहक विरोधी गुणधर्म आहेत त्यामुळे सूज कमी होते आणि वेदनांपासून आराम मिळतो. आणि संधिवातासाठी तर एक खास गोष्ट आहे. गुळवेल वेगवेगळ्या गोष्टींसोबत घेतली ना की तिचा प्रभावही बदलतो. उदाहरणार्थ, सुंठीसोबत घेतली तर सूज कमी करण्याचा गुणधर्म वाढतो आणि जर दुधासोबत घेतली तर सांध्यांना आराम मिळतो. कमाल आहे ना? आत्तापर्यंत आपण बोललो शारीरिक आरोग्याबद्दल, पण थांबा, गुळवेल मानसिक आरोग्यासाठीही तितकीच किंबहुना जास्तच महत्वाची आहे. ती आपलं मन शांत करण्याचं एक खूप मोठं काम करते. आजच्या या धावपळीच्या आयुष्यात तणाव आणि चिंता कोणाला नाहीयेच सांगा. तर गुळवेल नेमकं ह्याच रोजच्या मानसिक ओझ्याला कमी करून मनाला शांत करायला मदत करते. आता तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे? तर याचं कारण असं आहे की गुळवेल एक ॲडॉप्टोजेनिक औषधी वनस्पती आहे. आता हा शब्द जरा अवघड वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं तर ती आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारच्या तणावाशी जुळवून घ्यायला शिकवते. मग तो तणाव शारीरिक असो किंवा मानसिक. आणि म्हणूनच ती थकवा आणि चिंता दूर करायला मदत करते. आता इतके सगळे फायदे ऐकल्यावर मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की ठीक आहे, पण याचं सेवन करायचं कसं? तर काळजी करू नका, आयुर्वेदात याचे काही अगदी सोपे मार्ग सांगितले आहेत. मुख्यतः याचे 3 सोपे मार्ग आहेत. एकतर तुम्ही गुळवेलच्या काडीचा काढा बनवू शकता किंवा बाजारात जे चूर्ण मिळतं ते वापरू शकता. आणि तिसरा मार्ग म्हणजे तिच्या ताज्या पानांचा किंवा काडीचा रस काढून घेऊ शकता. आणि हो, प्रत्येक पद्धत तितकीच प्रभावी आहे. पण एक मिनिट,
गुळवेलचे फायदे अनेक आहेत, हे खरे. पण एक खूप महत्वाची गोष्ट आहे जी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ती गोष्ट म्हणजे गर्भवती महिलांनी किंवा ज्या व्यक्तींची कोणती शस्त्रक्रिया होणार आहे, त्यांनी गुळवेलचं सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं अनिवार्य आहे. हे विसरू नका, कारण काहीही झालं तरी सुरक्षितता सर्वात आधी येते. तर ही होती गुळवेलची एक छोटीशी ओळख, त्याच वनस्पतीची जिला अमृतत्वाचं अमृत म्हटलं जातं. पाहिलं, या एका साध्या वेलीमध्ये कितीतरी आरोग्यदायी रहस्य दडलेली आहेत. आणि म्हणूनच जाता जाता एक प्रश्न मनात येतो की गुळवेलचा काढा बनवण्याची योग्य पद्धत काय असेल हे जाणून घ्यायला आवडेल का? याचा विचार नक्की करा.